पेन्सिल चौक, मेडिकल ऑफ कॉलेज, व्ही कॉलेज अशा भरपूर ॲक्टिव्हिटीज जवळ आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे क्षेत्र समोर तुमच्या समोर येतंय, ते अगदी विमानतळाच्या बॅक साइडला आहे. क्षेत्र खूप छान आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे 30 एकर घेण्यापेक्षा विमानतळाच्या ठिकाणी तुम्हाला जर क्षेत्र चांगलं मिळालं, तर ते सोन्यावरून पिवळं मित्रांनो. कारण कसं आहे विमानतळाच्या शेजारी तुम्हाला क्षेत्र भविष्यामध्ये मिळू शकत नाही. जमीन बघायला गेलं तर 4 एकर जमीन आहे. 4 एकर जमिनीचे मालक सिंगल ओनर आहे. तुम्ही स्वतः समोर मालकांच्या समोर बसून मीटिंग मारून तुम्ही तुम्ही ती जमीन खरेदी करू शकता आणि क्षेत्र देणाऱ्याला पण गरज आहे. तुम्हाला पण गरज असली पाहिजे तर कुठे व्यवहार होईल. ही 4 एकर जमीन जी आहे, ही डांबरटच आहे. म्हणजे आपल्या जमिनीपासून अगदी कटपळचं रेल्वे स्टेशन जे आतापर्यंत ऐकत आलेलं आहे, ते अगदी रेल्वे स्टेशन मोठं तुमच्यापासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हणजे तुमच्या त्या कटपळ जंक्शनच्या पाठीमागे तुमचं हे 4 एकर क्षेत्र आहे. आतापर्यंतच्या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र मला खूप आवडलं. ह्या जमिनीमध्ये ज्वारी, बाजरी, गहू अशा प्रकारची पिकं मालकांनी काढलेली आहेत. डांबरटच असलेलं हे 4 एकर क्षेत्राची हद्द आहे गोजबावी. लवकरात लवकर या आणि ह्या क्षेत्राची व्हिजिट मारा मित्रांनो. आपल्या 4 एकर जमिनीपर्यंत जाण्याच्या अगोदर आपण सध्या आहात मित्रांनो खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाच्या अलीकडे. हे तुम्हाला हे एक मोठा मॉल आहे. ह्या मॉल मधील दृश्य आहे आणि ह्या ठिकाणी मोठा हा हा जो मॉल आहे एकदम 24 तास फुल चालतो आणि त्याच्या आपण जर एम-आय-डी-सी पट्ट्यामध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला हे अशा प्रकारचं चित्र बघायला मिळेल. भरपूर कंपन्यांचा क्राउड या ठिकाणी आहे आणि याच कंपन्यापासून अगदी आपलं क्षेत्र एक 2 मिनिटाच्या अंतरावरती पण सांगता येत नाही. एकदम जवळ आहे आणि हे तुम्ही पाहताय बारामती सिटीमधलं दृश्य. मोता कलेक्शन असेल, तुमचं ते बारामती नगर परिषद कार्यालय असेल आणि भरपूर अशी बारामती तुम्हाला दाखवून तेवढं कमीच आहे. बारामती खूप डेव्हलप होत चाललेलं आहे. आता सध्या आपण आहोत आपल्या 4 एकराच्या डांबरी टचच्या क्षेत्रावरती. म्हणजे विमानतळाच्या बॅक साइडला आपण आहोत आणि विमानतळाच्या बॅक साइडला हे आपलं 4 एकर विहीर बागायत आपलं हे बागायत क्षेत्र 100% बागायत क्षेत्र आहे. तुम्ही या ठिकाणी क्षेत्र बागायत करू शकता आणि याच ठिकाणी तुम्ही प्लॉटिंग पण करू शकता. आता सध्या तुम्ही उद्या या ठिकाणी प्लॉटिंग जर चालू केलं, तरी तुम्हाला तुफान गर्दी अशा प्रकारचं प्लॉटिंग पण या ठिकाणी चालू शकतं. आसपासच्या एरियामध्ये प्लॉटिंग पण आहे आणि क्षेत्र लोकांनी बागायत पण केलेलं आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचे तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. तुम्हाला जर वाटलं, की तुम्ही या ठिकाणी तुमची शेती मस्तपैकी हिरवीगार नाटवायची, ते पण तुम्ही करू शकता. अशाच प्रकारचे छोट्या-मोठ्या बागायत जमिनीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला वादा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. लवकरच व्हिजिट मारा.